नमस्कार. मी महात्मा फुले महाविद्यालय पिंपरी पुणे 17 इयत्ता 12वी कॉमर्स विषय चिटणीसाची कार्यपद्धती भाग विक्री प्रकरण 3 यामध्ये आपण आज कंपनी ज्यावेळी भाग विक्री करते म्हणजेच कंपनी समहक्क भाग हक्क भाग याची विक्री करून जे काही भांडवल उभारणी करते, तर भांडवल उभारणी करत असताना प्रामुख्याने 2 स्रोताचा समावेश केला जातो. त्यामध्ये अंतर्गत स्रोत व बाह्य स्रोत. कंपनी ज्यावेळी भांडवल उभारणी करत असते, भांडवल उभारणी करत असताना 2 मार्गाचा वापर करते. एक म्हणजेच अंतर्गत स्रोत याचा अर्थ सांगता येईल आपल्याला मार्ग. एक इंटरनल वेज आणि दुसरं आउटसाइडर वेज, या 2 मार्गाने कंपनी भांडवल उभारणी करण्यासाठी मार्गाचा वापर करत असते. अंतर्गत स्रोतामध्ये प्रामुख्याने मालकीचे भांडवल, भाग, समहक्क भाग, अग्रहक्क भाग, प्रतिधारण नफा याचा प्रामुख्याने समावेश केला जातो. तर बाह्य स्रोतामध्ये प्रामुख्याने कर्जाऊ भांडवल, कर्ज रोखे, ठेवी, बंधपत्रे, जागतिक ठेव पावती, अमेरिकन ठेव पावती, वित्तीय संस्थेचे कर्ज याचा प्रामुख्याने समावेश केला जातो. ज्यावेळी एखाद्या कंपनीला भांडवलाची गरज भासते, तर सर्वसाधारणपणे भांडवलाची गरज कधी भासते, तर एखादं फर्निचर खरेदी करायचं असेल, मशिनरी खरेदी करायची असेल, कर्मचाऱ्याचे वेळेवर जर पगार द्यायचे असतील, इतर खर्चासाठी जर त्या कंपनीचा विस्तार करायचा असेल, तर सर्वसाधारणपणे भांडवलाची गरज भासते. ही भांडवलाची गरज प्रामुख्याने वित्तीय संस्था, बँकेकडून यांच्याकडून ती जी गरज आहे ती गरज पुरवली जाते. म्हणजे बँका, वित्तीय संस्था जे भांडवल आहे, निधी आहे, पैसा आहे, त्या कंपनीला पुरवठा करत असतात, जेणेकरून कंपनीचा एक प्रकारची जी पैशाची गरज आहे ती गरज पूर्णपणे भागेल. अंतर्गत स्रोतामध्ये मालकीचे भांडवल याचा प्रामुख्याने पहिल्यांदा समावेश होतो. मालकीचे भांडवल म्हणजे काय, कशाला म्हणतो आपण मालकीचे भांडवल, तर मालकाच्या मदतीने जे उभे केले जाणारे भांडवल त्याला आपण म्हणतो मालकीचे भांडवल. म्हणजे मालक एक प्रकारचा भाग, समहक्क भाग, अग्रहक्क भाग यांची विक्री करून जे भांडवल जमा होईल ते भांडवल म्हणजेच आपल्याला म्हणता येईल मालकीचे भांडवल. आणि ते भांडवल त्या कंपनीचा विस्तार करण्यासाठी त्या भांडवलाचा वापर केला जातो. दुसरा एक अंतर्गत स्रोताचा समावेश होतो म्हणजे भाग म्हणजे काय, तर भाग म्हणजे भांडवलातील लहानातील लहान हिस्सा, म्हणजे आपण त्याला म्हणतो भाग. भागाचे 2 प्रकार पडतात. एक म्हणजे समहक्क भाग आणि दुसरा म्हणजेच अग्रहक्क भाग. समहक्क भाग म्हणजे काय, अग्रहक्क भाग कशाला म्हणतो, तर समहक्क भाग म्हणजे जे अग्रहक्क भाग नाहीत त्याला आपण समहक्क भाग म्हणतो. जे साधारण भाग आहेत त्यांना समहक्क भाग म्हणतो. म्हणजे कंपनी समहक्क भागाची आणि अग्रहक्क भागाची विक्री करत असते. समहक्क गुंतवणूकदार ज्यावेळी समहक्क भागाची खरेदी करतात त्यावेळी अनेक प्रकारचे धोके असतात. आता कोणता धोका असतो, तर सर्वसाधारणपणे ज्यावेळी गुंतवणूकदार समहक्क भागाची खरेदी करतो त्यावेळी लाभांश आणि भांडवल परतफेड करतेवेळी त्यांना समहक्क भागधारकांना अग्रक्रम दिला जात नाही.
तर अग्रक्रम कोणाला दिला जातो? अग्रक्रम सर्वसाधारणपणे अग्रक भागधारकांना अग्रक्रम दिला जातो. म्हणजे ज्यावेळी कंपनी विसर्जित होते, विसर्जित झाल्यानंतर प्रामुख्याने अग्रक भागधारकांना भांडवल परतफेड करतेवेळी आणि लाभांश देतेवेळी प्रथमतः प्राधान्य दिले जाते. नंतर समहक्क भागधारकांना लाभांश देतेवेळी आणि भांडवल परत करतेवेळी प्राधान्य दिले जाते. जसं मागच्या प्रकरणात आपण मध्ये पाहिलं की समहक्क भाग, अग्रक भाग, एक लहान भाव असतो आणि एक मोठा भाव असतो. त्या लहान्या भावाला प्रथम प्राधान्य दिलं जात नाही, परंतु आता त्या मोठ्या भावाला प्रथम प्राधान्य जातं. तसं ह्या आपल्याला मोठ्या भाव म्हणजेच अग्रक भाग सांगता येईल आणि लहान भाव म्हणजे समहक्क भाग. म्हणजे प्रथम प्राधान्य अग्रक भागधारकांना कशाबाबत? तर भांडवल परतफेड करण्याबाबत आणि लाभांश परत करण्याबाबत प्रथमतः प्राधान्य अग्रक भागधारकांना दिलं जातं. नंतर प्राधान्य प्रामुख्याने समहक्क भागधारकांना दिलं जातं. नंतरचा अंतर्गत स्त्रोतामध्ये प्रतिधारण नफा याचा समावेश केला जातो. आता प्रतिधारण नफा कशाला म्हणतो आपण? प्रतिधारण नफा म्हणजे काय? तर प्रतिधारण नफ्यामध्ये नफ्याची पुनर्गुंतवणूक असा देखील एक शब्द वापरला जातो. जो काही कंपनीला नफा मिळतो त्या नफ्याचा काही भाग बाजूला काढून ठेवला जातो. तो नफ्याचा काही भाग बाजूला काढून ठेवून भविष्यकालीन संदर्भासाठी तो निधी पुन्हा व्यवसायामध्ये गुंतवला जातो. त्याला आपण म्हणतो प्रतिधारण नफा. म्हणजे जो काही कंपनीला नफा मिळेल त्या नफ्याचा काही भाग कंपनीच्या विस्तारासाठी तोच भाग परत त्या व्यवसायामध्ये गुंतवला जातो. त्याला आपण म्हणतो प्रतिधारण नफा. म्हणजे अंतर्गत स्त्रोतामध्ये मालकीचे भांडवल, भाग, समहक्क भाग, अग्रक भाग, प्रतिधारण नफा याचा प्रामुख्याने समावेश केला जातो. म्हणजे या अंतर्गत स्त्रोताद्वारे कंपनी या स्त्रोताचा वापर करून वित्त उभारण्यासाठी भांडवल उभारणी करत असते. दुसरा स्रोत पाहायचा आपल्याला बाह्य स्रोत. आता बाह्य स्रोत म्हणजे काय? बाह्य मार्गाने किंवा जे भांडवल उभारले जाते त्याला आपण म्हणतो बाह्य स्रोत. पहिलं आपल्याला सांगता येईल कर्ज भांडवल. जसं अंतर्गत स्रोतामध्ये पाहिलं आपण मालकीचे भांडवल, तशा पद्धतीने बाह्य स्रोतामध्ये कर्ज भांडवलाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता कर्ज भांडवल म्हणजे काय? कंपनी कर्ज घेऊन वित्त उभारण्यासाठी भांडवल उभारते, त्याला आपण म्हणतो कर्ज भांडवल. इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात आपण बोरोड कॅपिटल. म्हणजेच कंपनी मालकीचे भांडवल आणि कर्ज भांडवल या दोन मार्गाने कंपनी भांडवल उभारत असते. त्यामध्ये कर्ज रोखे, ठेवी, बंधपत्रे, जागतिक ठेव पावती, अमेरिकन ठेव पावती, वित्तीय संस्थेचे कर्ज याचा समावेश केला जातो. आता कर्ज रोखे म्हणजे काय? दोन घटक असतात. एक म्हणजेच कर्ज रोखे आणि दुसरं एक म्हणजे कंपनी आणि दुसरं म्हणजे कर्ज रोखेधारक. हे दोन घटक असतात. कंपनी काय करते? कर्ज रोखेधारकाकडून कर्ज घेते. कर्ज रोखेधारक म्हणजे कोण असतात? तर सर्वसाधारणपणे बँका, वित्तीय संस्था हे जे काय आहेत त्याला आपण म्हणतो कर्ज रोखेधारक. मग कंपनी कर्ज रोखेधारकाकडून कर्ज घेतात आणि कर्ज घेतल्याचा एक प्रकारचा पुरावा म्हणून कर्ज रोख्याची विक्री करत असतात. म्हणजे बाह्य स्त्रोतामध्ये कर्ज रोख्याचा समावेश होतो आणि कर्ज रोखेधारक हे कंपनीचे धनको असतात. दुसरा स्रोत सांगता येईल आपल्याला ठेवी. ठेव म्हणजे काय? पैसा. कंपनी लोकांकडून किंवा जनतेकडून ठेवी स्वीकारत असते. प्रामुख्याने 6 महिने ते 36 महिने, कमीत कमी 6 महिने ते जास्तीत जास्त 36 महिने या कालावधीसाठी कंपनी जनतेकडून ठेवी स्वीकारत असते. त्या ठेवीवर जमा होणारे व्याज आणि जे काय मुद्दल आहे ते परत
कालावधी संपल्यानंतर परत करत असते. म्हणजेच कंपनी ठेवीदाराकडून ठेवी स्वीकारून भांडवल जमा करत असते. तिसरा स्रोत सांगता येईल आपल्याला बंधपत्रे. जसं आपण एखाद्या व्यक्तीकडून किंवा संस्थेकडून बँकेकडून कर्ज घेतो त्यावेळी एक प्रकारचं ॲग्रीमेंट केलं जातं, करार केला जातो. करार करत असताना त्या करारामध्ये अनेक गोष्टी नमूद केल्या जातात. सर्वसाधारणपणे ते कर्ज घेण्याचं नाव, कोणाकडून घेतलं जाते त्याचं नाव, मुदत काय आहे, ते व्याज काय आहे, परत देण्याचा कालावधी काय आहे, तारण म्हणून काय ठेवलेलं आहे, हे सर्व त्या पत्रामध्ये नमूद केलेलं असतं. त्याला आपण म्हणतो बंधपत्र. इंग्लिशमध्ये त्याला म्हटलं जातं बॉन्ड्स. ह्या बंधपत्राची कंपनी विक्री करते आणि विक्री करून भांडवल जमा करत असते. पुढचा घटक सांगता येईल, स्रोत सांगता येईल जागतिक ठेव पावती. त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात GDR. आणि अमेरिकन ठेव पावतीला इंग्लिशमध्ये म्हणतात ADR. जागतिक ठेव पावती GDR, G फॉर ग्लोबल, D फॉर डिपॉझिट, R फॉर रिसीट. अमेरिकन ठेव पावती A फॉर अमेरिकन, D फॉर डिपॉझिट, R फॉर रिसीट, ADR, GDR. आता जागतिक ठेव पावती कशाला म्हणतो आपण, अमेरिकन ठेव पावती कशाला म्हणायचं, तर जागतिक ठेव पावती म्हणजेच ज्यावेळी एखादी भारतातली कंपनी किंवा एखादा गुंतवणूकदार असेल त्यावेळी तो गुंतवणूकदार भारतातल्या कंपनीमध्ये गुंतवणूक करतोच, त्याबरोबर इतर देशात देखील तो गुंतवणूक करत असतो. जपान, रशिया, चीन या देशामध्ये काय करतो, गुंतवणूक करतो. म्हणजेच त्या देशातील कंपनीचे शेअर्स खरेदी करतो, त्या देशातील कंपनीचे भाग खरेदी करतो आणि भाग खरेदी करून त्या मिळणारा जो काही लाभांश आहे तो लाभांश मिळवत असतो. म्हणजेच अमेरिका देश व्यतिरिक्त इतर देशात केली जाणारी गुंतवणूक म्हणजे त्याला आपण म्हणतो जागतिक ठेव पावती. भारतातील गुंतवणूकदाराने इतर देशामध्ये जर गुंतवणूक केली तर त्याला पुरावा म्हणून एक पावती दिली जाते, जागतिक ठेव पावती. आणि अमेरिका देशामध्ये जर भारतीय गुंतवणूकदाराने गुंतवणूक केली किंवा भाग खरेदी केले तर त्याचा पुरावा म्हणून अमेरिकन ठेव पावती दिली जाते. GDR आणि ADR हे दोन घटक परीक्षेला संज्ञा द्या म्हणून प्रश्न विचारला जातो, किंवा रिकाम्या जागा भरा किंवा लॉंग फॉर्म सांगा असा प्रश्न देखील विचारला जातो. पुढचा स्रोत सांगता येईल आपल्याला वित्तीय संस्थेचे कर्ज. LIC, GIC, औद्योगिक सहकारी संस्था, औद्योगिक बँका, IDBI, बँक ऑफ बडोदा, हे जे काय बँका आहेत हे जे काय वित्तीय संस्था आहेत त्या वित्तीय संस्था एक प्रकारचं औद्योगिक जडणघडण व्हावी त्यासाठी कर्ज पुरवठा करत असतात. एक प्रकारचा व्यापार चालावा, त्या व्यापारामध्ये पैशाची देवाणघेवाण व्हावी त्यासाठी पैशाचा पुरवठा करत असतात. कुठलीही संस्था, कुठलाही व्यावसायिक बिना पैशाचे एखादा व्यवसाय चालू शकत नाही. ज्यावेळी तो वित्तीय संस्थेकडून कर्ज घेतो त्या वित्तीय संस्थेकडून ज्यावेळी कर्ज त्याला मिळेल त्याच वेळी एखादा व्यवसाय चालत असतो, त्याशिवाय व्यवसाय चालू शकत नाही. हे झाले बाह्य स्रोत. म्हणजे कंपनी अंतर्गत स्रोत आणि बाह्य स्रोताद्वारे वित्त उभारण्यासाठी भांडवल उभारणी करत असते. तसं अजून एक सांगता येईल आपल्याला की कंपनी भागाची विक्री करून भाग भांडवल उभारत असते. आणि भाग भांडवल उभारणी करून कंपनीचा जर विस्तार करत असेल, कंपनीला जास्त नफा मिळवत असेल तर अशा पद्धतीने अंतर्गत स्रोताद्वारे आणि बाह्य स्रोताद्वारे भांडवल उभारणी करत असते. पुढचा घटक आपल्याला पाहायचा आहे पहा, भागाशी संबंधित विविध संकल्पना. आता भाग भांडवल म्हणजे काय, भाग भांडवल याचा अर्थ सांगता येईल आपल्याला
समहक्क भाग आणि अग्रहक्क भाग याद्वारे उभारले जाणारे भांडवल म्हणजेच भाग भांडवल होय. भाग भांडवलामध्ये समहक्क भागाचे प्रमाण अग्रहक्क भागापेक्षा जास्त असते. म्हणजेच कंपनी काय करते, वित्त उभारण्यासाठी भागाची विक्री करते, समहक्क भागाची विक्री करते, अग्रहक्क भागाची विक्री करते आणि समहक्क अग्रहक्क भागाची विक्री करून जे भांडवल जमा होईल त्याला आपण म्हणतो भाग भांडवल. आणि भाग भांडवलामध्ये समहक्क भागाचे प्रमाण अग्रहक्क भागापेक्षा जास्त प्रमाणात असते. आता आपल्याला पुढच्या घटकामध्ये पाहायचं आपल्याला की भागाशी संबंधित संकल्पना पाहिजे, काय संज्ञा पाहिजे ती, जेणेकरून त्या भागाशी रिलेटेड असतात. पहिला सांगता येईल आपल्याला अधिकृत किंवा नाममात्र किंवा नोंदवलेले भांडवल. ज्यावेळी कंपनी उभी राहते किंवा कंपनी स्थापन केली जाते त्यावेळी घटनापत्रक, नियमावली, माहितीपत्रक ही जी काही कागदपत्र ते सबमिट करावं लागतात, कोणाकडे, कंपनीच्या निबंधाकडे सबमिट करावं लागतात. तर घटनापत्रकामध्ये नमूद केलेले कंपनी तितकेच भाग वाटप करते आणि तेवढ्या प्रमाणातच भांडवल उभारते, त्याला आपण म्हणतो अधिकृत किंवा नोंदवलेले भांडवल. जशी आपलं भारतामध्ये घटना लिहून ठेवलेली आहे तशा या पद्धतीमध्ये कंपनीमध्ये देखील घटनापत्रकामध्ये किती प्रमाणात भांडवल उभारायचे, त्याची संख्या काय आहे हे नमूद केलेलं असते आणि तेवढीच कंपनी काय करते, भाग वाटप करत असते. त्याला आपण म्हणतो नोंदवलेले किंवा अधिकृत भांडवल. घटनापत्रकाच्या भांडवल कलमामध्ये नमूद केलेले तसेच कंपनी ज्यावेळी स्थापन होते त्यावेळी स्थापनेवेळी त्या रकमेवर मुद्रांक शुल्क भरले जाते. एक रेव्हेन्यू स्टॅम्प असतो, तो रेव्हेन्यू स्टॅम्प भरावा लागतो. ज्यावेळी कंपनी स्थापन होते, मी आता तुम्हाला सांगितलं, कंपनी स्थापन ज्यावेळी होते त्यावेळी कंपनी स्थापनेच्या वेळी घटनापत्रक, नियमावली, माहितीपत्रक आणि मुद्रांक शुल्क भरावं लागतं. हे तुम्ही 11वीत अभ्यास केलेला आहे पहा. आणि याचा सगळा भरणा केल्यानंतर त्या कंपनीची स्थापना होते. कंपनी वर्तमान व भविष्यातील भांडवलाची गरज लक्षात घेऊन अधिकृत भांडवल उभारत असते. आपल्याला किती प्रमाणात भांडवल लागणार आहे, भविष्यात काय तरतुदी करून ठेवल्या आहेत, वर्तमान स्थिती काय आहे याचं नियोजन करून कंपनी अधिकृत भांडवल उभारत असते. म्हणजेच जेवढा कंपनीला चालू वर्षी नफा होईल तेवढा पूर्ण नफाचा वाटप केलं जात नाही. म्हणजे भागधारकांना किंवा गुंतवणूकदारांना सर्व नफा लाभांशाच्या प्रमाणात वाटप केलं जात नाही. त्याला आपण म्हणतो नाममात्र भांडवल. नाममात्र भांडवल देखील त्याला असं म्हटलं जातं. कंपनीला ज्यावेळी नफा होतो त्यावेळी तो नफ्याचं वाटप पूर्ण केलं जात नाही. काही नफा भविष्यकालीन तरतुदीसाठी ठेवला जातो, काही नफा लाभांशाचं वाटप म्हणून ठेवलं जातं, काही नफ्याचा भाग राखीव निधी म्हणून ठेवला जातो, काही नफ्याचा भाग परत व्यवसायामध्ये गुंतवणूक करावा त्यासाठी राखून ठेवला जातो. म्हणजे यासाठी कंपनी जो काय भांडवल आहे, जो काय नफा आहे त्या नफ्याचा पूर्ण भाग त्याचा वापर करत नाही. उदाहरण सांगता येईल आपल्याला, एम लिमिटेड कंपनी, त्या एम लिमिटेड कंपनीचं अधिकृत भाग भांडवल 10 लाख रुपये आहे. तर त्याची विभागणी 1 लाख समहक्क भागात केलेली असते. म्हणजेच सर्वसाधारणपणे भागाची किंमत, दर्शनी किंमत 10 रुपये इतकी आहे. म्हणजे जेवढं अधिकृत भांडवल घटनापत्रकामध्ये समजा 10 लाख रुपये आहे तेवढंच भांडवल वाटप करायचं असतं, तेवढंच भांडवल उभे करायचं असतं. त्या 10 लाख रुपयापेक्षा जास्त भांडवल उभे करता येत नाही किंवा वाटप करता येत नाही. ही झाली पहिली संकल्पना भागाशी संबंधित, अधिकृत किंवा नाममात्र किंवा नोंदवलेले भांडवल. दुसरी संबंधित संकल्पना पाहायची आपल्याला पहा,
विक्रीस काढलेले आणि विक्रीस न काढलेले भांडवल. आता एक साधंच उदाहरण देतो पहा. एखादा शेतकरी असतो, कांद्याचं उत्पादन करतो, तो गोदामामध्ये माल ठेवत असतो. ज्यावेळी त्या बाजारामध्ये त्याची किंमत येईल त्यावेळी तो गोदामातून माल काढतो आणि बाजारामध्ये त्याची विक्री करत असतो. बरोबर. तसं इथं कंपनी ज्यावेळी जे काही भांडवल आहे, अधिकृत भांडवल आहे, त्या अधिकृत भांडवलापैकी काही भांडवल बाजारामध्ये विक्रीस काढते. म्हणजे कंपनी काय करते, जनतेला आव्हान करते की अशा पद्धतीने आमच्याकडे भाग भांडवल आहे, ते भांडवल तुम्ही काय करा, खरेदी करा. एक म्हणजे कंपनी वर्तमानपत्रात जाहिरात करते. दुसरं म्हणजे सांगता येईल आपल्याला की वेबसाईटवर कंपनी जाहिरात देते. म्हणजेच आव्हान केलेल्या भांडवलास विक्रीस काढलेले भांडवल असे म्हणतात. आणि आव्हान न केलेल्या भांडवलास विक्री न काढलेले भांडवल असे म्हणतात. आव्हान करणे म्हणजे काय? आव्हान करणे म्हणजे एक प्रकारचे जनतेस की जाहिरात देणे. त्यावेळी गुंतवणूकदार काय करतो, ती जाहिरात वाचतो, नंतर तो ठरवतो, डिसिजन घेतो, निर्णय घेतो. नंतर तो जे कंपनीचे भाग येते ते भाग खरेदी करतो, गुंतवणूक करतो. म्हणजे कंपनी काय करते, एक प्रकारचे आव्हान करते. आणि आव्हान केलेल्या भांडवलास विक्रीस काढलेले भांडवल असे म्हणतात. आणि आव्हान न केलेल्या भांडवलास विक्रीस न काढलेले भांडवल असे म्हणतात. उदाहरण सांगता येईल आपल्याला पहा. एम लिमिटेड कंपनी आहे. त्या कंपनीचे अधिकृत भांडवल 10 लाख रुपये आहे. 10 लाखापैकी कंपनीने 4 लाख भांडवलाचे आव्हान केलेले किंवा विक्रीस काढलेले. राहिलेले भाग भांडवल किती? 6 लाख रुपये. म्हणजेच विक्रीस काढलेले भांडवल 4 लाख सांगता येईल आणि विक्रीस न काढलेले भांडवल 6 लाख आहे. मग 4 लाखाचं भांडवलाचं आव्हान केलेलं आहे आणि 6 लाख रुपये भांडवलाचे आव्हान केलेले नाही. म्हणजे भागाशी संबंधित दुसरी आपल्याला संकल्पना सांगता येईल की विक्रीस काढलेले आणि विक्रीस न काढलेले भांडवल होय. तिसरी संकल्पना सांगता येईल आपल्याला प्रत्यक्ष विकलेले अथवा प्रत्यक्ष न विकलेले भांडवल. अधिकृत भांडवलापैकी गुंतवणूकदारांनी खरेदी केलेले भाग म्हणजेच प्रत्यक्ष विकलेले भांडवल होय. कंपनी प्रथमतः जाहिरात देते, म्हणजे आव्हान करते. आव्हान वर्तमानपत्रात केलं जातं. नंतर गुंतवणूकदार त्या शेअर्समध्ये किंवा भागामध्ये गुंतवणूक करतो. म्हणजे जे कंपनीचे अधिकृत भांडवल आहे त्या अधिकृत भांडवलापैकी गुंतवणूकदाराने किती प्रमाणात भाग खरेदी केले आहेत त्याचं प्रमाण म्हणजेच प्रत्यक्ष विकलेले भांडवल होय. आणि लोकांकडून भाग भांडवलाची पूर्णपणे खरेदी केली जात नाही, खरेदी होत नाही. याला आपण म्हणतो प्रत्यक्ष न विकलेले भांडवल. दुकानदार बाजारामध्ये दिवसभर बसतो. संध्याकाळी जो काय गल्ला होईल, जे काय भांडवल मिळेल, जे काय पैसा मिळेल, तो एक प्रकारचा प्रॉफिट असेल. म्हणजे काही वस्तूची विक्री केली जाते, काही वस्तूची विक्री केली जात नाही. हे झालं आपलं सर्वसाधारणपणे उदाहरण. परंतु ज्यावेळी कंपनी अधिकृत भांडवलाची बाजारात विक्री करते त्यावेळी विक्री करत असताना गुंतवणूकदारांनी किती प्रमाणात खरेदी केली आहे याचं प्रत्यक्ष विकलेलं भांडवल असं म्हणता येतं. आणि लोकांकडून भाग भांडवलाची किती प्रमाणात खरेदी केली नाही याला म्हणतो आपण प्रत्यक्ष न विकलेले भांडवल. उदाहरण दिले पहा. एम लिमिटेड कंपनीचे विक्रीस काढलेले भांडवल 4 लाख रुपये आहे. प्रत्यक्ष न विकलेले भांडवल
प्रत्यक्ष खपलेले म्हणजेच विकलेले भांडवल 3,00,000 आहे. उर्वरित रक्कम किती असेल? 1,00,000 रुपये. म्हणजे 1,00,000 रुपये का झालं? ही उर्वरित रक्कम न विकलेले भांडवल होय. ही झाली भागाशी संबंधित तिसरी संकल्पना, प्रत्यक्ष विकलेले व प्रत्यक्ष न विकलेले भांडवल होय. चौथी भागाशी संबंधित संकल्पना आहे पहा, मागणी केलेले भांडवल व न मागणी केलेले भांडवल अथवा राखीव भांडवल. कंपनी भागाची विक्री करते त्यावेळी पूर्ण किमतीची सुलभ हप्त्याने मागणी केली जाते, त्याला आपण म्हणतो भाग मागणी. एक साधं उदाहरण देतो. बाजारामध्ये तुम्ही एखादा मोठा टी व्ही घेतला किंवा फ्रीज खरेदी केला, त्याची किंमत आहे 20-25 हजार रुपये. तुम्हाला पूर्ण किंमत देता येत नाही, मग काय करता तुम्ही? हप्त्याने सुलभ हप्त्याने ती वस्तू खरेदी करता. म्हणजेच तो प्रथम जो हप्ता देता, प्रथम जी रक्कम देता, त्याला आपण म्हणतो सर्वसाधारणपणे मागणी केलेले भांडवल. तसं एखाद्या गुंतवणूकदाराने कंपनीचे काय भाग खरेदी केले आहेत त्यावेळी भागाची पूर्ण किंमत दिली जात नाही, तर पूर्ण किंमत न देता हप्त्याने त्याची रक्कम दिली जाते. जो गुंतवणूकदार पहिला हप्ता देतो म्हणजेच कंपनी ज्यावेळी सुलभ हप्त्याने त्या भागाची मागणी करते त्यावेळी त्या हप्त्याला म्हणतो आपण भाग हप्ता मागणी. मागणी केलेले भांडवल व घेतलेल्या भांडवलाचा हिस्सा असतो पहा. ज्यावेळी कंपनी पहिल्या हप्त्याची मागणी करते त्याला आपण म्हणतो मागणी केलेले भांडवल. म्हणजेच गुंतवणूकदाराने घेतलेल्या भांडवलाचा तो हिस्सा असतो. ज्याची कंपनी भागधारकाकडून मागणी करत नाही अशा भांडवलाच म्हणतो आपण न मागणी केलेले भांडवल. म्हणजे प्रथम पहिला हप्ता दिला, दुसरा हप्ता दिला नाही, तर कंपनी काय करते? लगेच मागणी करत नाही. म्हणजेच कंपनी काय करते? भागधारकाकडून त्या हप्त्याची मागणी करत नाही. या अशा भांडवलाच म्हणतो आपण न मागणी केलेले भांडवल. म्हणजे एक प्रकारचं समजा कंपनीने मागणी जर केली आणि ते गुंतवणूकदाराने जी रक्कम दिलीच नाही, तर एक प्रकारची बुडीत रक्कम म्हणून असं गृहीत धरलं जातं. कंपनी विसर्जनाच्या वेळी वित्तीय गरजा लक्षात घेऊन मागणी न केलेल्या भागची भांडवलाची मागणी करत असते. ज्यावेळी कंपनीचं विसर्जन होतं, ज्यावेळी कंपनी लॉसमध्ये जाते, त्यावेळी काय करते कंपनी? त्या भांडवलाची मागणी करत असते. मागणी करून सुद्धा समजा गुंतवणूकदाराने ते पैशाची परतफेड केली नाही, तर ते बुडीत भांडवल असं म्हणून गृहीत धरलं जातं. उदाहरण सांगता येईल पहा. एम लिमिटेड कंपनीने मागणी केलेले भांडवल 1,50,000 रुपये आहे. जर कंपनीने गुंतवणूकदाराकडून सुलभ हप्त्याने मागणी जर केली असेल तर पहिला हप्ता 30,000 रुपये असेल आणि उर्वरित रक्कम जी रक्कम असेल म्हणजेच 1,20,000 ही मागणी न केलेले भांडवल होय. ही झाली भागाशी संबंधित चौथी संकल्पना, मागणी केलेले भांडवल व न मागणी केलेले भांडवल अथवा राखीव भांडवल असे देखील म्हणता येईल. पाचवी भागाशी संबंधित संकल्पना आहे पहा, वसूल भांडवल आणि वसूल न झालेले भांडवल. कंपनीने मागवलेल्या रकमेपैकी भागधारकाकडून प्रत्यक्ष मिळालेली रकमेस वसूल झालेले भांडवल असे म्हणतात. ज्यावेळी कंपनी भागधारकाकडून रक्कम मागते, प्रत्यक्ष रक्कम मागते, परंतु त्याजवळ तर रक्कम नसेल, गुंतवणूकदाराकडे रक्कम नसेल, परंतु त्या गुंतवणूकदाराकडून जेवढी रक्कम वसूल झाली आहे त्याला आपण म्हणतो वसूल झालेले भांडवल. आणि काही भागधारक भागावरील रक्कम देत नाही त्याला आपण म्हणतो वसूल न झालेले भांडवल. कंपनी भागावरील रक्कम मागणी करेल, परंतु मागणी केलेली रक्कम परत जर न केल्यास ते कंपनीद्वारे भाग का केले जातात?
पूर्णपणे जप्त केले जातात. एखादी समजा तुम्ही 2 व्हीलर खरेदी केली आणि त्याचे तुम्ही सतत 8 ते 10 महिने हप्ते भरले, 5 वर्षासाठी तुम्ही हप्ते भरत आहात, 8 ते 10 महिने हप्ते भरल्यानंतर हप्ते भरलेच नाही, मग कंपनी काय करणार? तुम्हाला पहिल्यांदा नोटीस पाठवणार. त्या नोटीसचं तुम्ही रिप्लाय दिला नाही, उत्तर दिलं नाही, तर परत दुसरी नोटीस पाठवेल स्मरणपत्र म्हणून. परत तिसरी जी नोटीस असेल ती जप्तीची नोटीस असेल. त्यावेळी तुम्ही तरी पैसे तुम्ही परतफेड करत नसाल तर ती वस्तू जी घेतली आहे, 2 व्हीलर घेतली आहे, ती पूर्णपणे जप्त केली जाते. उदाहरण सांगता येईल पहा आपल्याला. एम लिमिटेड कंपनीने मागवलेली रक्कम 1.5 लाख रुपये आहे, परंतु काही भागधारकांनी रक्कम फक्त 50,000 रुपये दिले नसेल, तर त्यास वसूल न झालेले भांडवल म्हणतात. म्हणजे 50,000 रुपये फक्त दिले नसेल तर किती दिले? त्याला 1 लाख रुपये फक्त दिलेले, म्हणजे 1 लाख रुपयाचं पेमेंट केलेलं आहे, त्याला आपण म्हणतो वसूल झालेले भांडवल. 1.5 लाखापैकी 50,000 रुपये दिले नाहीत, म्हणजेच 1 लाख रुपये जी काय रक्कम आहे ती 1 लाख रुपये फक्त रक्कम वसूल झालेली आहे, बाकीची रक्कम दिली गेलेली नाही. आज या प्रकरणामध्ये आपण सर्वसाधारणपणे ज्यावेळी कंपनी वित्त उभारते, पैसा उभारते, निधी उभारते, त्या निधी उभारण्यासाठी विविध स्रोताचा वापर करत असते. त्यामध्ये आपण प्रामुख्याने अंतर्गत स्रोत, बाह्य स्रोताचा अभ्यास केलेला आहे. तसेच भागाशी संबंधित विविध संकल्प आपण पाहिले आहेत. त्यामध्ये अधिकृत किंवा नाममात्र नोंदवलेले भांडवल, दुसरं मी सांगता येईल की विक्रीस काढलेले आणि विक्रीस न काढलेले भांडवल, तिसऱ्याची संकल्पना सांगता येईल प्रत्यक्ष विकलेले, प्रत्यक्ष न विकलेले भांडवल, आणि चौथी संकल्पना आपल्याला सांगता येईल मागणी केलेले भांडवल अथवा न मागणी केलेले राखीव भांडवल वय, आणि पाचवी संकल्पना वसूल भांडवल अथवा वसूल न झालेले भांडवल वय. कंपनी ज्यावेळी नवीन एखादा व्यवसाय सुरू करते त्यावेळी नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा पूर्वीची देणी देण्यासाठी भांडवलाची नितांत गरज असते, आणि ती गरज प्रामुख्याने वित्तीय संस्थेकडून किंवा बँकेकडून पुरवली जाते. धन्यवाद.